मी माऊली गोविंदराव जाधव, गाव सातेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. एकत्र कुटुंब सेंद्रिय शेती यामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी सेंद्रिय सेलम हळद याची लागवड करत आहोत. तत्पूर्वी जैवविविधतेला अनुसरून आपण काय या ठिकाणी उपाययोजना करणार आहोत त्याबाबत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर माझा जो अंगामध्ये शर्ट दिसतोय तो देशी कापसापासून बनलेला खादीचा शर्ट आहे, जो की सेवाग्राम बीजोत्सवामध्ये मी या ठिकाणी घेतलेला होता. तर तिथंच मला मिळालेलं हे अनमोल कापसाचं बियाणं ते पण आपण ह्या हळदीमध्ये लागवड करणार आहोत. कारण ते हळद हे पीक सावलीत वाढणारं पीक म्हणजे शेड लविंग प्लांट आहे. तर त्यामुळे आपण देशी कापूस त्या ठिकाणी लावणार आहोत. जैवविविधतेला अनुसरून आपण काय काय लागवड करतोय तर त्यामध्ये आपले जे काही बांध तुम्हाला कमी झाडं असलेले बांध दिसतात की याच्यावरती एका दुसरंच झाड आहे, तर तिथं आपण बिब्बा हे झाड लावणार आहोत. त्याचबरोबर मागच्या वर्षी जे आपण हे बेलाचं झाड जे आपण दिसतंय समोर, तर ते वन्य प्राण्यांना म्हणजे जिथं आपल्याला हरिण आणि डुकरांचा जास्त प्रमाणामध्ये लहान झाडांना त्रास होतो आणि एकंदरीत शेतीला सुद्धा त्रास होतो. तर त्याच्यामध्ये बेलाचं झाड हे बैलाने एक वेळेला खाल्लं होतं आणि त्याचबरोबर शेळीनं 2 वेळा खाल्लं, तरी सुद्धा त्याच्या जे काय खालच्या मुळे आहेत तर त्यांनी परत त्या ठिकाणी जीवन देऊन त्याच्यामध्ये बेलाचं झाड परत उगवलं. तर तोच अनुभव आपण लक्षात घेऊन या ठिकाणी बेलाचे जे काही वर्ध्यामध्ये मिळाले 6 प्रकारचे बेल आहेत त्याची या ठिकाणी लागवड करतोय. आणि त्याचबरोबर बियाणं आणि त्याचबरोबर बेलाची रोपं अशी दोन्ही पद्धतीनं आपण या ठिकाणी बांधावरती काही लागवड केलेली आहे ऑलरेडी. ज्या वेळेला अवकाळी पाऊस 13 मे या तारखेला पडला होता तर त्यावेळेला आपण रोपं पण काही लागवड केलेली आहेत, त्याचबरोबर बियाणं सुद्धा लावतोय. तर अशा पद्धतीचं झाडं मला वाटतं की ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढतील. कारण माझ्या भागामध्ये 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. तर एवढा कमी पाऊस पडतो तर त्यामुळं एक तर शेतीला पाणी कमी प्रमाणामध्ये मिळतं आणि उन्हाळ्यामध्ये जे झाडं जगवण्यासाठी म्हणजे सुरुवातीचे 1-2 वर्षाचा कालावधी जो आहे तर तो झाडांना जगवण्यासाठी पाण्याचा लागतो. तर त्या ठिकाणी हे असे जे काटक पिकं आहेत किंवा काटक फळ पिकं आहेत तर ते निश्चित येऊ शकतात. हा अनुभव घेऊन आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहोत. त्याचबरोबर हे आपल्याला शेवग्याचं बियाणं जे आहे ते पण आपण शेवग्याचं बियाणं आणि काही रोपं हे सुद्धा लागवड करणार आहोत. तर आपल्या हळदी पिकामध्ये प्रामुख्यानं आपण या ठिकाणी भाजीपाला वर्गीय, वेल वर्गीय आणि त्याचबरोबर बांधावरती किंवा जसं तुम्ही मागं पाहू शकता की शेततळ्याची जागा आहे, आपण शेततळ खोदून ठेवलंय पाण्याच्या उपलब्धतेसाठी. तर ते खोदलेल्या शेततळ्याच्या ठिकाणी आपण कंदवर्गीय पिकं सुद्धा त्या ठिकाणी लागवड केलेली आहेत. आणि जे आपले बाजूचे आंब्याचे वगैरे झाड आहेत तर त्याच्यावरती आपण वेलवर्गीय पिकं वरी जातील अशा हिशोबानं पिकांची परिस्थिती आणि त्यांची हॅबिटॅट जे आहे तर ते पाहून त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. तर हे भेंडी आणि हे खुसरणे कारळ्याचं बियाणं जे आहे तर ते आपण मधमाशीला अनुसरून या ठिकाणी लागवड करतोय. कारण हे मधमाशीला आकर्षित करतील आणि पराग सिंचनाचा जो काही विषय मधमाशी प्रामुख्याने ठरवत चाललेले हे कारळ्याची चटणी असेल किंवा आपल्या ताटातली काटाळ भेंडीचे आमटे असेल तर हे बरोबर हातग्याचं बियाणं आहे, ज्याला 6 महिन्यामध्ये फुलं येतात आणि ते फुलं आपल्याला खायला पण मिळतील आणि त्याचबरोबर हे हळदीला सावली म्हणून पण त्या ठिकाणी काम करतील. तर हे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे काही 40 प्रकारचं देशी बियाणं जे आहे भाजीपाला, वेलवर्गीय आणि कंदवर्गीय अशा प्रकारचं बियाणं आपण लागवड करणार आहोत. त्याची जी नावं आहेत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला देईल. त्याचबरोबर आपण हे जुगाड बनवलेलं आहे. तर हे यंत्र जे बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जुने जे BBF यंत्र आहेत त्याचे फाळ आहेत तर ते फाळ आपण सरी म्हणून या ठिकाणी वापरत आहोत. आणि त्याचबरोबर त्याच्या जे समोरच्या बाजूचे फाळ आहेत तर पूर्वी आपण हे 4-4 इंचीचे जे पाईप दिसत आहेत तर हे पाईप निस्ते बांधून आपण त्या ठिकाणी ते हळदीचे कोंब जे आहेत त्या आतमध्ये सोडत होतो. तर आता तसं न करता आपण या ठिकाणी ह्या दोन्ही पाईपला समोरच्या बाजूला फन लावलेले आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये नाली पडेल आणि नालीच्या आतमध्ये हे हळदीचे कंद जे आहेत तर त्याच्यामध्ये गाडले जातील आणि वर माती पण सुद्धा त्या ठिकाणी झाकली जाईल. तर हे जुगाड पद्धतीचं यंत्र बनवलंय आणि ह्याच्या माध्यमातून आपला उत्पादनावरचा जो काही खर्च आहे अतिरिक्त लागवडीचा असेल तर तो कमी होणार आहे. अर्थात ह्याच्यामध्ये 2 रोपांमधलं अंतर हे कमी अधिक होईल, ते कौशल्याचा भाग आहे. कारण बियाणं टाकणारा जो सहकारी आहे तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बियाणं टाकतोय तर त्याच्यावरती ते अंतर राखलं जाणार आहे. पण तरी सुद्धा जिथं कुठं 10-11 हजार रुपये आपले बेने लागवडीसाठी प्रति एकरी जातात तर ते तिथं खर्च होणार नाही. तर हा झाला भाग लागवडीतला. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण हे जे 5 एकर क्षेत्र या ठिकाणी सेंद्रिय सेलम हळद लागवडीसाठी निवडलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण 5 एकरमध्ये धैंचा आणि हे बोरू हे पीक काढलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब म्हणजे आपलं हे सगळं कार्य बघण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आपल्या इथे 2 मित्र या ठिकाणी आलेले आहेत. तर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चे विद्यार्थी आहेत आणि ॲक्वाडॅम या संस्थे अंतर्गत त्या माध्यमातून ते ॲग्रो इकॉलॉजी
पाण्याचा वापर किंवा व्यवस्थापन आणि पीक पद्धती या गोष्टीला अनुसरून ते अभ्यास करायला या ठिकाणी आलेले आहेत आणि योगायोगानं त्यांना ह्या गोष्टी डोळ्यानं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माझा जो भाग आहे तर तो अत्यंत 650 ते 700 मिलीमीटर पाऊस सरासरी माझ्या या भागामध्ये होतो. तर शेतीला एवढं कमी पाणी असताना आणि वन्य प्राण्यांचा त्रास जो आहे, डुक्कर आणि हरिण आहे, तर ह्या वन्य प्राण्यांचा त्रास हा शेतीला होतो. त्यामुळे हे हळद पीक निवडलंय, जे पीक 9 महिन्यामध्ये पूर्णपणे निघून या ठिकाणी पॉलिश करून तयार होतं. तर असं एक पीक आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत. तर एवढी माहिती सांगायची होती. यामध्ये काही आपल्याला सूचना असतील तर निश्चित कळवा. धन्यवाद.